नमस्कार. महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले स्वागत. जामनेर तालुक्यात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या शासकीय वाहनाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या वापरातील शासकीय वाहन अचानक आगीत भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील आणि जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक तपासात हे वाहन जुने असल्याची माहिती समोर आली असली तरी वाहनाला आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितले की संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास सध्या सुरू आहे. काल रात्रीची घटना आहे ती 17 तारखेची. 18 लागली होती. 3:30 ते 4च्या दरम्यान जे कृषी कार्यालय आहे तिथं एक गाडी जळत आहे असं कळल्यानंतर कृषीचे काही लोक सगळ्या ठिकाणी गेले होते. त्या अनुषंगाने मग सकाळी आल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे अकस्मातचा प्रक्रिया चालू केली होती. परंतु नंतर असं कळालं का सदरची गाडी ही तिथून थोडी मागे हलवलेली आहे आणि तिला जाळलेली आहे. त्याबाबत असा व्हिडिओ काही प्रसार माध्यमांकडे गेलेला आहे. त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करून सदर आरोपीला अटक करण्याची तजवीज ठेवत आहोत. ठीक. रात्री 3:30 ते 4च्या दरम्यान म्हणजे मला आमचे एक सहाय्यक कृषी अधिकारी त्यांचा फोन आलेला. त्यांच्याकडून पोलीस तोडचा त्यांना कॉल केलेला. तर त्याच्यावरून माहिती भेटली. मी ड्रायव्हर आणि आमचे वयस जे त्यांना ऑफिसला पाठवलं. त्याच्यानंतर 15 मिनिटाचा आत तिथं गेलो आणि तिथं गेल्यावर बघितलं की गाडीचं जे अग्निशमनचं हे आलेलं होतं त्यांनी आग वगैरे विझवली तिथपर्यंत. प्रायमरी असं वाटलं की ते अकस्मात झालेलं आहे, अचानक झालेलं आहे, कोणामुळे तापलेलं असं वगैरे. पण नंतर त्याचे व्हिडिओ आले तर त्याच्यावरून आम्ही गुन्ह्याची प्रक्रिया सुरू केली. सर, आपल्याला कोणावर संशय आहे का गाडी पेटवल्याचा की का कोणाशी काही वाद वगैरे? नाही, आमचा कोणाशी वाद नव्हता. संशय पण नाही कोणावर? नाही. या संदर्भात सर सोशल मीडियावर काही चर्चा सुरू आहे की एक संघटना होती व त्या संघटनेमार्फत गाडी पेटवण्यात आली. याविषयी आपल्याला काही मागील काही आपल्याला नाही, तशी काही पूर्वकल्पना नव्हती. सर, जे सदरील वाहन होते हे बरेच जुनं होतं, तर मग आपण काही कृषी जिल्हा कार्यालयाला काही नवीन वाहनाची मागणी केलेली होती का, किंवा जुने वाहन आपण का वापरत होते? त्याच्यावर म्हणजे निर्लेखन करायची प्रोसेस चालू होती तेवढंच.